नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका अशा आय डीबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ती आय डी आता सर्वांनाच काढणे आवश्यक असणार आहे. शासनाने एक महासारथी आय डी किंवा महा आय डी नावाची एक नवीन ओळखपत्र म्हणा किंवा आय डी म्हणा ते काढायला सुरुवात करायला सांगितलेली आहे मित्रांनो. यापुढील जे काही योजना शासनाच्या असतील त्या योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ही आय डी काढणे आवश्यक आहे. आधार कार्ड सारखीच ही आय डी असणार आहे, जिला नाव महा आय डी किंवा महासारथी आय डी असे नाव दिलेले आहे मित्रांनो. हीच आय डी तुम्ही घर बसल्या देखील मोबाईलद्वारे काढू शकता. ही कशा प्रकारे काढायची आहे, ही सर्व ए टू झेड माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला देखील ही आय डी काढायला सोपं जाईल. सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे. गुगलवर येऊन महासारथी.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाकून घ्यायची आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर हे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ही वेबसाईटवर तुम्ही दिलेली आहे महासारथी सर्व सेवा व योजनांचे डिजिटल प्रवेशद्वार म्हणजेच ही महा आय डी असणार आहे मित्रांनो. महासारथी आय डी असणार आहे, ज्याची सर्व माहिती या पोर्टलवर दिलेली आहे. परंतु आता आपल्याला याद्वारे ही करायची आहे आय डी. तर कशा प्रकारे तुम्ही आय डी बनवू शकता हे आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या डायलॉग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अधिक वाचा या बटनवर क्लिक करून ही सर्व माहिती वाचली आहे असे तुम्हाला गृहीत धरून या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या नंबरवर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे OTP तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल मित्रांनो. OTP आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हाच OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी OTP टाकून तुम्हाला सत्यापित करा या बटनवर देखील क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर पुढची माहिती तुमच्या समोर येईल मित्रांनो. डेटा प्रवेश सहमती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. महासारथीची एकूण संमती काय आहे यामध्ये तुम्हाला हे वाचून घ्यायचे आहे. संमती काय असणार आहे, कशा प्रकारे तुम्ही आय डी काढायची आहे, कशाचा उद्देश आहे आय डी काढण्यामागचा, ही सर्व माहिती या ठिकाणी वाचून घ्यायची आहे. आणि मी माझा आधार आणि लोकसंख्या शास्त्रीय तपशिलाचा वापरण्यास प्रमाणीकरण देत आहे म्हणून या ठिकाणी क्लिक करून स्वीकृती द्या आणि पुढे जा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची जी माहिती आहे तुमची दिसून देईल. वैयक्तिक माहिती असेल, जन्मतारीख, नाव, तुमचं लिंग असेल, जे काय असेल ते मित्रांनो या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून ईमेल आय डी देखील टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून कॅप्चा देखील त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि जतन करा आणि पुढे जा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आणि एक OTP तुम्ही टाकलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला येऊन जाईल. तो तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही OTP तुम्हाला टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो सत्यापित करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो युजर सक्सेसफुली क्रिएटेड असा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे मित्रांनो. प्राप्त नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आता यानंतरची पुढची प्रक्रिया काय असणार ते खाली दिलेले आहे मित्रांनो. आता काय चालले आहे किंवा महा आय डी निर्मिती प्रक्रिया सुरू झालेली आहे. महा आय डी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल. महा आय डी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळविण्यात येईल. त्याप्रकारे मित्रांनो तुमची जी महा आय डीचा जे नंबर असेल, जी महा आय डी असेल ती दिलेल्या मोबाईल नंबरवर तुमच्या 24 तासाच्या नंतर पाठवण्यात येईल. ती महा आय डी तुम्ही सेव्ह करून डाउनलोड करायची आहे. डाउनलोड कशा प्रकारे करायची हे देखील आपण पाहणार आहोत. मी 24 तासाच्या नंतर आता परत तुम्हाला एकदा हे दाखवून देणार आहे. 24 तास या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो. आपण आता ही महा आय डी मेसेजमध्ये मला आलेली आहे, ती कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो
हे आता आपण पाहणार आहोत. चला तर मग डाउनलोड कशा प्रकारे करायची ते पाहणार आहोत आपण. परत एकदा मित्रांनो, तुम्हाला महासारथी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. आता आपण ID कशाप्रकारे डाउनलोड करू हे पाहणार आहोत. रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. आता 24 तास झाल्याच्या नंतर मला डाउनलोड करण्यासाठी माहिती आलेली आहे माझ्या IDची. त्यासाठी तुम्हाला या 3 जे रेषा दिसत आहेत यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. नागरिक लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ID प्रविष्ट करा, जी तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये 24 तासाच्या नंतर येईल. ती ID तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो, एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. ते OTP तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे मी OTP टाकलेला आहे. प्रमाणित करा यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी महासारथीची ID आहे ही तुमच्या समोर दिसून येईल मित्रांनो. अशा प्रकारे ही महासारथीची ID आहे मित्रांनो, ही तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड झाल्याच्या नंतर याला आधार सारखंच पासवर्ड प्रोटेक्शन आहे, जे तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर आणि त्यानंतर तुमचे जन्म वर्ष टाकून घ्यायचे. त्यानंतर ही तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आधार कार्ड सारखीच ही फ्रंट साइज आणि ही बॅक साइड आहे मित्रांनो. तुम्हाला लॅमिनेशन करून सेव्ह करून ठेवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ही महासारथीची ID